हरिओम श्रीराम अंबज्ञ. माझं नाव अरुणा विराम एदगे, कामोठे उपासना केंद्र. 2002 पासून मी बापूंकडे येत आहे. पण एकदम सगळ्यात मोठा अनुभव म्हणजे 2005 साली आलेला माझ्या मुलीचा जन्म. माझी दुसरी मुलगी आयुषी विराम एदगे, तिचा जन्म 2005 चा. पहिली मुलगी 2003 मध्ये झाली आणि 2005 मध्ये मला ही दुसरी मुलगी झाली. वाडिया हॉस्पिटलला हिचा जन्म झाला. आणि जन्म झाल्यानंतर डॉक्टरांचं असं म्हणणं आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला हे माझी दुसरी मुलगी झाली. गुरुपौर्णिमा होती त्या दिवशी. तर जन्म झाल्या तिला आयसीयू मध्ये ठेवावं लागलं. तर आयसीयू मध्ये ठेवल्यानंतर बरेच दिवस, एक आठवडा झाला, 10 दिवस झाले, डॉक्टरांना काही निदान लागेना. कारण बाळाचं ब्रीदिंग नॉर्मल नाहीये असं सांगितलं, की ब्रीदिंग तिचं नाहीये. त्याच्यामुळे सतत ऑक्सिजन सिलेंडर तिच्या नाकाला, त्या नाकामध्ये त्या वेगवेगळ्या नळ्या आणि ते सगळं, म्हणजे सतत ते आयसीयू मध्ये असायचे. मग मी वाडिया हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 10-15 दिवसानंतर त्यांना निदान झालं, की मुलीला हार्टचा इश्यू आहे म्हणून. हार्टचं प्रॉब्लेम आहे, तर आपल्याला इको करावा लागेल म्हणून असं त्यांनी सांगितलं डॉक्टरांनी 10-15 दिवसांनी, कारण ब्रीदिंग नॉर्मल होतच नव्हतं. त्याच्यानंतर तिला तिथे चिल्ड्रन्स वाडियामध्ये 2D इकोसाठी तिला घेऊन गेलं. आणि तिला घेऊन गेल्यानंतर तिथे असं सांगितलं, की तिचं हार्टला होल आहे म्हणून. तिच्या हृदयाला होल आहे आणि तिचं लंग्स आहेत, ते पण एक छोटं आहे आणि एक मोठं आहे. लंग्सची साईज पण छोटी आहे आणि शुद्ध आणि अशुद्ध रक्त हे एकमेकांमध्ये घुसळते, त्याच्यामुळे तिचं ब्रीदिंग नॉर्मल नाहीये. आणि आपल्याला म्हणजे एवढे 3 सगळे मेजर प्रॉब्लेम. तेव्हा ती फक्त 28 दिवसांची होती. तिचा 28 दिवस झाले होते जन्म होऊन आणि तेव्हा त्यांना ते निदान झालं 2D इको केल्यानंतर, की हार्टचे एवढे मेजर इश्यूज आहेत. तर मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, की आपल्याकडे होत नाही, तुम्हाला केम हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. केम हॉस्पिटलमध्ये आपण हे सगळे रिपोर्ट्स पाठवूया आणि तिथल्या डॉक्टरांकडे तुम्ही हे करा. तोपर्यंत तिला वाडिया हॉस्पिटलमध्येच आम्ही दोघी असायचो. आणि जेव्हा केम मध्ये डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळाली, डॉक्टरांनी सांगितलं, की गॅरंटी नाहीये म्हणून. कारण एवढं छोटं बाळ आहे, एक 20-25 दिवसाचं बाळ आहे, याचं एवढी मोठी सर्जरी करायची, तर गॅरंटी नाहीये. तर तुम्ही विचार करा. आम्ही तर ऑपरेशन करायला तयार आहे, पण तुम्ही विचार करा, म्हणजे आम्ही शाश्वती देऊ शकत नाही. तर पूर्ण बापूंवरती श्रद्धा, गेले 2002 पासून मी बापूंकडे येते, ती असं सगळ्या गोष्टी. आणि मग मी मनाशी ठरवलं, म्हटलं नाही, बापू आहेत, सगळं काही व्यवस्थित होणार. म्हटलं आपण ऑपरेशन करायचं, जे काही होईल ते तो बघून घेईल म्हणून. मला तेव्हा विचारण्यात आलं, आमच्या सह्या वगैरे घेतल्या सगळं. त्याच्यानंतर मग वाडिया हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतला आणि आम्ही केम हॉस्पिटलमध्ये गेलो. तिचं ऑपरेशन तेव्हा ती 28 दिवसांची होती. तिथे म्हटलं, बापू तू आहेस, मला काहीच काळजी करण्याची गरजच नाहीये. आणि तब्बल 5.5 तास तिची हार्टची म्हणजे तिची शस्त्रक्रिया, हार्टची पूर्ण ते ऑपरेशन ते 5.5 तास चालू होतं. त्या दिवशी ही पौर्णिमाच होती, त्या दिवशीचं ऑपरेशन करायला सुरुवात म्हणजे केलं. डॉक्टर 5.5 तास आतमध्ये आम्ही बाहेर बसलोय. बापूंचा जप, नामस्मरण, हे सगळं काही आपल्याला सांगितल्याप्रमाणे, म्हणजे सगळं काही सद्गुरूने सांगितल्याप्रमाणे सगळं काही मी करत होती. फक्त त्याच्यावर ठेवलं होतं, की डॉक्टर म्हणाले आम्ही आमचे प्रयत्न करणार, बाकी सगळे परमेश्वराच्या हातात असतात. मी म्हटलं परमेश्वर तर आहे. त्या ऑपरेशन थिएटरच्या दरवाजावरच त्याने मला ऑलरेडी त्याची प्रचिती दिलेलीच आहे तिथे. त्याच्यानंतर डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं, की तुम्ही आता घरी जा. मला सांगितलं, की तुम्ही आता घरी जाऊ शकता, कारण की आता तिला सध्या व्हेंटिलेटरवर आहे आणि कधी शुद्ध येईल हे आम्ही सांगू शकत नाही, असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं. मग ते सांगितल्यानंतर मग मला सगळे घरचे म्हणाले, की मिस्टर वगैरे सगळे म्हणाले, की आम्ही इथे थांबतो, काही औषध गोळ्या वगैरे पाहिजे असेल तर ते म्हणाले, की तुमचे कोणीतरी रिलेटिव्ह सांगा, बाकी सगळे तुम्ही घरी निघून जा. तब्बल 4 ते 5 दिवसानंतर आम्हाला माझ्या मिस्टरांना सांगितलं, की तिला आता शुद्ध आलेली आहे म्हणून आणि तुम्ही बोलवू शकता तिच्या आईला. म्हणजे 4 ते 5 दिवस ते घरी मी गेल्यानंतर, माझं बाळ झालंय, मला महिनाच झालाय बाळ होऊन, त्याच्यानंतर त्या त्या त्याच्यामध्ये मी घरी गेली आणि घरी पण ते 4-5 दिवसांचा तो काळ, तो माझ्यासाठी ते एवढं हे होतं ना, की आपण म्हणतो ना, की आपल्या आयुष्यामध्ये एक वळण असं येतं, की आपलं पूर्ण आयुष्यच बदलतं. तसं झालं. मला ते जे वर्ष होतं किंवा खूप इतका बदल झाला ना माझ्या आयुष्यात. त्याच्यानंतर जी कलाटणी मिळाली, त्याच्यानंतर मी तर कधीच थांबले नाही. आणि ह्या छोट्या, तो एवढा मोठा तिचा जो अनुभव आला मला तिचा, आणि तिचं ऑपरेशन सक्सेस झालं म्हणून डॉक्टर सांगितलं, की तिला शुद्ध आली, बाळ व्यवस्थित आहे, काहीच काळजी करण्याची गरज नाही. आणि त्याच्यानंतर डॉक्टरांनी इंटरव्ह्यूसाठी प्रेसवाले आले हॉस्पिटलमध्ये आणि माझा इंटरव्ह्यू घेतला आणि सांगितलं, की तुमचे म्हणजे तुमच्या बाळावर जी शस्त्रक्रिया झाली आहे, हार्टची शस्त्रक्रिया, कारण डॉक्टरांनी ते त्यांना असं वाटलं, की इतकं एवढं क्रिटिकल आपण कसं करू शकलो, म्हणजे कारण की 3 सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी म्हणतात त्याला, की 3 सर्जरीज एका वेळेला करायच्या होत्या. लंग्सचा पण प्रॉब्लेम होता, 28 दिवसाचं बाळ होतं. दुसरी गोष्ट, रक्तवाहिन्या एकमेकांमध्ये घुसळल्या, शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकत्र होत होतं. हार्टला 6 चा होल होता. एवढ्या सगळ्या शस्त्रक्रिया एका वेळेला करायच्या आणि कमीत कमी 11 डॉक्टर्स होते तिचे ऑपरेशन करण्यासाठी.
तर डॉक्टरांना पण तेव्हा हे असलं की डॉक्टरांनी स्वतः तिथे प्रेसवाल्यांना बोलवून ते लोकसत्तामध्ये माझा इंटरव्ह्यू झाला. तिथे फ्रंट पेजला माझा फोटो, माझ्या मुलीचा फोटो आणि डॉक्टरांच्या टीमचा सगळा फोटो की ते ऑपरेशन त्यांनी सहजरित्या तेव्हाही मी त्या ऑपरेशनमध्ये मी हेच सांगितलं की माझ्या बाजूने माझ्या पाठीशी कायम आपण म्हणतो की गुरुची शक्ती, आपला असणारा विश्वास. मी म्हटलं मी बापूंना आणि तिथे केएम ऑफ हॉस्पिटलमध्ये बापूंना ओळखणारे सगळेच होते. त्याच्यामुळे ते ऑलरेडी डॉक्टरांना सुद्धा त्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या. मी म्हटलं माझा सद्गुरू माझ्या पाठीशी होता म्हणून हा माझ्यासाठी इतका मोठा अनुभव होता, की कोणालाच असं वाटत नाही. आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये त्या ज्या वेळेला तिचं ऑपरेशन चालू होतं, तेव्हा माझ्या मैत्रिणी म्हणजे आम्ही ज्या दोघी-तिघी जणी बापूंकडे जात होतो. त्यांनी त्या 5.5 तासामध्ये त्यांच्या घरी बसून बापूंचं केलेलं ते पादुका पूजन म्हणजे सतत त्यांनी तिथे बापूंचं ते एक नामस्मरण आणि एक पूर्ण ते ग्रंथपठण, सुंदरकांड पठण वगैरे असं त्यांनी चालू ठेवलं होतं. तिची जोपर्यंत ती ऑपरेशन थिएटरमध्ये तिचं ऑपरेशन सुरू होतं, तोपर्यंत यांनी घरी बसून सगळ्यांनी तिच्यासाठी माझ्या मुलीसाठी त्यावेळेला माझे बापू भक्त होते, माझे जे आपले परिवारातले बापू परिवारातले माझ्या मैत्रिणी होत्या, त्यांच्या घरी त्यांनी ते पठण पूर्ण केलं होतं. मला ते आजही सांगतात, की म्हणजे आजही तिच्याबद्दल जेव्हा विचारतात, आज ती 20 वर्षाची झालेली आहे आणि काहीही त्रास नाहीये. सगळं काही एकदम व्यवस्थित आहे. म्हणजे मी आजही म्हणते, की मला माझ्या सद्गुरूमुळेच कारण की माझ्या मिस्टरांना तर पूर्णच खात्री होती, की नाही म्हणून राहणार. कारण डॉक्टरांनी सांगितलं तसंच होतं, की फक्त 1% आम्ही सांगू शकतो. म्हणजे आम्ही पर्सेंट पण नाही सांगू शकत कारण एवढं छोटं बाळ आहे. पण मग हिच्या बाबतीमध्ये असं घडलं म्हणजे मी असं म्हणत नाहीये, पण मी म्हणते, की माझं प्रारब्ध होतं कदाचित ते 1 महिना वगैरे ती झाल्यानंतर वगैरे किंवा तिचंही काही असू शकतं. पण आलेला हा अनुभव माझा सद्गुरू माझ्या पाठीशी, गुरुचं बळ, गुरुशक्ती असं मी म्हणेल, की माझ्यासाठी ती खूप तो सगळ्यात मोठा अनुभव आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ.